तो प्लीज गुड इव्हनिंग गाईज. सो वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आता आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला. यस, फिरायला म्हणजे आमच्या फेवरेट स्पॉट वरती पावभाजी खायला. कारण की किती टाइम झालाय की ह्याला पावभाजी खायची आणि मला येत नाही बनवता. मला ट्राय करायची आहे घरात, शिकायची पावभाजी शिकायची आहे. बट आमचं ऑलरेडी एक स्पॉट ठरलेला आहे की जिकडे आम्ही पावभाजी खातोच खातो. तर आज तिकडे चाललोय, खाणार पण आणि विजिट करणार, जराशी थोडंसं एन्जॉयमेंट. ओळखीचाच माणूस आहे वैभूचा आणि माझा पण. ओके, येस. सो लेट्स गो, जाऊयात. थोड़ी बैटरी स्लो है आमची आज. हमारे छोटे का साबुन स्लो चल रहा है और मेरा भी फटफट नहीं चल रहा है. ठीक है, कोई ना. ठीक आहे, चलो. बाय. तर भेटूयात स्पॉट वरती. स्पॉट वरती तसं दाखवू शकतो की कुठे आहे ते. हा, काय प्रॉब्लेम नाहीये. काय प्रॉब्लेम नाही. पुलाव तर एक नंबर असतो भाई. ह्याचा फेवरेट आहे तो पुलाव. पुलाव मी कधी खाल्ला नाही ना, आवडला पण नाही कुठला. हीच एक स्पॉट आहे जिथं पुलाव खाऊन मला आवडला. तर जाऊयात आता, निघूयात. चला. हे बाईला मराठीत काय बोलतो? सो गाईज, अंबाजी धाम मंदिराच्या जस्ट रोड क्रॉस की तिकडे हे अंबाजी धाम MBA पावभाजी वाले आहेत. सो आमचं हे फेवरेट स्पॉट आहे पावभाजी खाण्यासाठी. नमस्कार. नमस्कार सर. तर तुम्ही आज आम्हाला काय बनवून खिलवणार आहात? तुम्हाला मी आज तडका पावभाजी ट्राय करायचं. तडका चीज पावभाजी. ओके, चालेल. तुम्हाला नक्की आवडेल. ओके, तुमच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत ते आम्ही इथे दाखवू Option शकतो. आहे आणि आपल्याकडे सगळ्या अमूल मध्ये बनतात. कशामध्ये? अमूल. अमूल बटर मध्ये. इथे हरियाली पावभाजी, चीज पावभाजी, सगळं पुलाव वगैरे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि मला सांगायला आनंद होतोय की आपल्याकडे देशी घी मध्ये पण पावभाजी बनते. कसली? प्युअर देशी घी. प्युअर देसी घी. ओ, बोलिये मॅम. ओके. सो संध्याकाळच्या टाइमला इकडे गर्दी पण खूप होते आणि ऑनलाईन ऑर्डर्स पण घेतात हे दादा. ऑनलाईन घरपोच डिलिव्हरी मुलुंड पर्यंत ते करून देतात. मुलुंड मध्ये असणार ना ऑनलाईन डिलिव्हरी? हो. फुल प्रोफेशनल. फुल प्रोफेशनल. झुप झुप झुप. कसं टाकतोय. किती वर्षापासून तुम्ही पावभाजी बनवतात? 2018 पासून बनवतोय. 2018 पासून उल्लू बनवतात की पावभाजी बनवतात? पावभाजी बनवतो. म्हणजे ऑलमोस्ट 8 वर्ष. किती? ऑलमोस्ट 8 वर्ष. येस. सो इकडे जैन पावभाजी पण उपलब्ध आहे. प्युअर जैन पावभाजी सुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळे हे कांदा नाही टाकत. त्यांच्या आधीच्या देतो वेगळा कांदा कस्टमरला हवा असेल तर ऍड सुद्धा करतो. ओके. काय बघतोय तू एवढं? पाणी सुटतं तोंडात. थांब इकडे. काय आता म्हणतो? काही नाही, आम्ही तुमच्या पार्टनरला पण पावभाजी बनवायला शिकवू. पाणी सुटलं म्हटलं तोंडात बघूनच. ठीक आहे. जसं हे म्हणजे दादा तुम्हाला त्रास होणार नाही ट्विटरमध्ये. त्याची नजरे हटतच नाहीये त्या पावभाजीच्या ह्याच्यावरून. Last time- लाईक हा ऑल द टाइम तिकडेच बघत बसलाय. अरे पण लास्ट टाइम नितीन खाल्लेलं लाव. म्हणजे तोंडात म्हणजे बोलतात Please ना, घेऊन ये ना. अशी नाही बोलत ना, ते असं इच्छाच होत होती की भाई बस आता असं वाटत अजून घे अजून घे अजून घे अजून घे, अशी वाली इच्छा चाललेली. 2 मिनिट हा मॅम. म्हणून मी बघत बसले ते असं वाटलं कधी होते आणि काय टाकतं कसं टाकतं ते बघतो हे सगळं. ओके. आता आम्ही तुम्हाला तडका बनवतोय. तडका ते पण येतील मग जे ओळखतात आम्हाला आहे तर मोठं दवाखान्यात. हे तुमचं चीज तडका पावभाजी. थँक्यू. सो मस्त दिसतंय. ओ माय गॉड. टाकली.
नुसती बनवली कुठेच येतो या ना, कधी येतो? हे काय बनवतात आता? हे मी जैन पावभाजी बनवतो. नॉर्मल मसाले आणि भाजी असते का? हो, पोटॅटोच्या ऐवजी बनाना जातो. केळ्याची भाजी. टायमिंग काय असतं तुमचा? आमचा 6 o'clock ते 11:30. मज्जा आली हो एकदम भारी. तडका जो एवढा भारी आहे ना, मजा येतो. ऍक्च्युली स्टेशन पासून किती असेल? 10-15 मिनिटं. स्टेशन पासून वॉकिंग करत आलं तर 15 मिनिटं स्लो वॉकिंग वरती. आता मग अंबाजी धाम चेंज है आपके पास? जीपे करोगे होगा तो? ह्याच्या हाताचा टेस्ट किती भारी लागला काय म्हणतो? थँक्यू. ऍक्च्युली. मला कधी Thank कधी वाटतं you. मी ना व्हिडिओ मध्ये वाकून वाकून पण बघा झालोय का? हा कारण तुम्हाला लिटरली वाकावंच लागतं व्हिडिओ मध्ये, त्याच्यामुळे असं झालंय का मी आपला एक्स्ट्रा पाव हा. 190 दहा वगैरे वाजून जातील ना तेव्हा खूप गर्दी वाटते. कारण की त्या टाइमला लोकांना क्रेविंग्स होतात रात्रीचेच मोस्ट. जसं अच्छा तो दादा. आमच्या मॅडमला पण होतात रात्रीचे क्रेविंग. तसे जसे लोकांच्या 10 नंतर क्रेविंग होते त्या टाइमला खूप गर्दी असते. लास्ट टाइम आम्ही कधी राहिलो नवरात्रीच्या टाइमला आलो, एवढी गर्दी होती, एवढी गर्दी विचारूच नका. खूप टाइम वेट करायला लागला पण वर्थ होता. हे धना पावडर. हे नमक आहे. अरे तुम्ही तर खूप हुशार आहात हो मॅडम. थँक्यू. डिटर्जंट नाही बोलली. हा नाही तर हे लाल मसाला आणि ही कोथिंबीर. वाव, मला माहितीच नव्हतं सर. तुम्हाला सांगणार नव्हतं मी पण चुकून सांगितलं. आता तुम्ही ह्याचं काय करताय? आता आम्ही त्याची पोटी काय करणार? टिक्का बनवतो. हे वॉल पुट्टी रेडी आहे. ही वॉल पुट्टी रेडी. जरा मसाला शिजवणार. एक मिनिट हा मॅम, एक फोन आलाय मला कस्टमरचा. येस. हॅलो. हा ओके ओके करतो. तुमच्या अंगावर उडेल. सर प्लीज माझ्या अंगावरती नका ओढू, मला अजून घरी जायचंय. माझी गाडी घेऊन जावा, काहीच इश्यू नाहीये, फक्त तिला ब्रेक नाहीये. जन्नत दाखवेल तुमची गाडी आम्हाला. तुमच्या हजबंडला तुमच्यावर भरोसाच नाही, काय करायचं? तुला भरोसा हा नाही? आमचा- ऐका मॅडम, मॅडम हा आमचा मास्टर शेफ आहे, यांनी आम्हाला सगळं शिकवलं. ओ माय गॉड, चेतन दादा तुम्ही मास्टर शेफ आहात. हसतोय. ओ शेफ, ओ शेफ, ओ शेफ, शेफ बोला मॅडम. प्रोफेशनल. ओ माय गॉड, हे घ्या. मसाले खूप एक चुटकी सिंदूर. धनिया को फेंको मारो. ये नशीब बाहेर नाही गेले. यांचे 150 रुपये कट करा. पैसा नाही मिळेगा बाहेर. प्रॉपर काम नाही करत होते. आपण पण इकडेच येऊयात जरा बघायला. ओके दादा तुम्ही हे काय टाकताय? मी आहे ना आता गहू बॉईल केलेले टाकतोय, तुम्ही बघू शकता. आणि दादा तुमच्या ह्याच्यामध्ये काहीतरी ताडपत्री दिसते. ताडपत्री आहे ती. ओके, ते ऍक्च्युली कसं आहे, वरती पिंपळाचे झाड आहेत ना. बोल मॅम, क्या चाहिए आपको? पाव भाजी, तवा पुलाव, मसाला पाव? नाही नमक बोल. हाय. दादा तुमचं झालं का बनून? 2च मिनिटं मॅडम. हे काय होत आहे? हे काय बोलतात त्याला, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा ना.
धनिया को फेके मारा जाए. तर तुम्ही थोडस तिखट बनवलंय की नाही? तुम्हाला कसं हवंय? थोडस तिखट तुम्ही असेल taste तर करणार? असेल. चालेल. हे घ्या. सांभाळा. तुमच्या नवऱ्याला खूप काळजी हो तुमची. किती प्रेम आहे. काय तिखट हवंय अजून? थोडस. माझ्या अंदाजे ऍव्हरेज होतं. मला वाटलं तुम्ही तिखट नाही खात. माझे हस्बंड खातात ना पण. ओके, तुम्ही खाता तिखट? मी हा गोड पण बनवू शकतो तुमची इच्छा असेल तर. आम्ही याच्यात चॉकलेट सिरप ऍड करतो. सी. सर सारंगे. बघ मस्त. ओके. चल तिकडेच. ये आओ इधर. ए छोटे. ये ले 2 चम्मच दूं साथ में खाने के लिए. आओ ना दोनों. एक और कुठे आहे? ते मी घेऊन जाणार आहे घरी. हा मग लावतो आवाज तर. असंच फक्त करा बाय. असंच करा बाय. गेल्या घरी खुश राहा आणि पावभाजी खायला पुन्हा पुन्हा या. ठीक आहे. चालेल. धन्यवाद. येस नमंदा तुमचा आभारी आहे. चांगलं वाटलं तुमची पावभाजी खाऊन. घरात येऊन जरा बनवा, जरा आमच्या घरात या. माझ्या नवऱ्याला जरा शिकवा. त्यांना कोचिंगला पाठवा. 1 तासाची कोचिंग आहे. ओके. आणि 10,000 रुपये फीज आहे. नक्की नक्की नक्की. काय बोलतात? सारंगे. अंगार के बोलते. सो गाईस. तर गाईस आता आम्ही आलो आहे आमच्या दुसऱ्या घरी डिलिव्हरी करायला. त्यांना पण हवी होती पावभाजी, सो आम्ही त्यांच्यासाठी पण घेऊन आलोय. तर ही आहे पावभाजी. मॅडम तुमचं पार्सल आलंय. मॅडम तुमचं पार्सल आलंय. मॅडम हॅपी फादर्स डे. तुम्ही ब्लॉग मध्ये असेच येणार आहेत. हॅपी फादर्स डे. पण तुम्ही असे कपडे का नाही घातलेत? ओके. वाव. हे घ्या. हे आहे हॅपी फादर्स डे. हे तुमची पावभाजी आहे. येताना विचार केलेला काय की ते फालुदा कुल्फी घेऊन जायला. खायचं आहे काय? फालुदा घेऊन येऊ. कुल्फी. घेऊन येतो. घेऊन आम्ही येते. घेऊन येतो. थांबा ह्याला येऊ दे. ह्याला येऊ दे ना. कुठे गेली ही? मी बोली येते नाही घरी जाते. बाईचं काय भरोसा नाही. आपलं जेवायचं काहीतरी प्रबंध करू. बोलली तर मी आणते. हा पण मी बोलली तू उशीर झाला घरी जाशील. हे घेऊन येऊयात का? हा चल. आम्ही पैसे देतो. नाही आज माझ्याकडे. आज माझ्याकडनं आहे. आज फादर्स डे. डॉटर्स डे असेल तर फादरने जायचं असतं. मी ऍक्च्युली विचार मला केलेला. माहितच नव्हतं की तुम्ही घरात आहेत. मी आता आलो 5 मिनिटं. आता तुमची गाडी बघितली खाली तेव्हा मला समजलं. नाही तर मग काहीतरी केक वगैरे आणला असता आम्ही. अरे हे कुठे गेले यार? काय माहित. चल जाऊन येऊया जरा. दिसतंय काहीतरी इकडे. हाय प्रभू. पकड ना त्याला. मी कधी पकडलं नाही. बघ तुझा आवाज ऐकूनच तू पळाला. पकड ना मग त्याला. कधी पकडलं नाही. गायब. जाऊ दे. आता खूप भीती वाटते. आता आम्ही चाललो आहे फालुदा घ्यायला. रात्रीचे 11 वाजता. 11 वाजले. येस. नाटक खाल्ला जायचं. पुलाव मस्त नाही बनवला.
म्हणून तर त्याने पाठीमागे लागलेली पावभाजी चला, हे कुणाचं आहे? ये रोज आहे. हे काय आहे? केसर पप्पा. और ये है पिस्ता येलो. सागर ना कुणाला? त्याला कशाला पाहिजे? इथे ते माझंच आहे, काय प्रॉब्लेमच नाही. घास खाईल तो ऍक्च्युली. चला, हॅपी फिर- फादर्स डे. हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे. थँक्यू हॅपी फादर्स डे. पती दे हॅपी फादर्स डे करू शकतेस ते. आशीर्वाद घे पटकन. आशीर्वाद घे पटकन. असंच बसल्या बसल्या असं कर. अभी हम खाते हैं. खाते हे. खाऊ 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 खाऊ. तर मित्रांनो, फायनली आम्ही घरी पोहोचलोय रात्रीच्या 12 वाजता. फिरून फिरून या टाइमला घरी आलोय आणि खूप झोप आली, खूप दमलोय पण आम्ही. येस, आणि गरमी पण केवढी होते बघा, दोघं पण घामाटलो नुसते. जास्त. पाऊस थोडासा पडला आणि निघून गेला. खूप गरम होते. तर भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. आता ब्लॉग इथेच एंड करतोय. खूप रात्र झाली आहे तर झोपायचं, उद्या ऑफिस सुद्धा आहे. ऑफिसला जायचं. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट मध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला. आणि तुम्हीही नक्की तिकडे त्या प्लेस कडे विजिट करा. खूप चांगले, खूप मस्त आहे. खूप मज्जा आली आम्हाला खाऊन. आज म्हणजे नेहमीच येतं ऍक्च्युली. सो विजिट करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा. ओके, सगळ्या डायलॉग सोडलेत माझ्या पोरीने, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम. ही बोलली, मी बोलली, सेम सेम आहे. चला कॉपी भेटूया पेस्ट पुढच्या ब्लॉग मध्ये. Yes. Bye.